जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी मानली जाणारी माळेगावची जत्रा ही 18 तारखेपासून सुरू झाली आहे। तर लवकरात लवकर तुम्ही या जत्रेला येऊन पाहू शकता। किती सारी जत्रा जबरदस्त प्रकारे प्रतिसाद पब्लिकचा मिळत आहे। तर मोठमोठाले आगाशी पाळणे देखील इथे येऊन लागले आहेत। तर त्यासाठी मी तुम्हाला नाईटची शूटिंग ही करून दाखवत आहे। दिवसाची शूटिंग खूप सारी केलेली आहे आणि नाईटला पण मी शूटिंग केली आहे। तर तुम्ही पाहू शकता। जर मित्रांनो तुम्हाला या जत्रेला यायचं असेल तर डे आणि नाईट हे दोन्हीचा एक शेड्यूल काढून तुम्ही जत्रा पाहायला येऊ शकता। तर नाईटची शूटिंग पाहू शकता तुम्ही। मोठमोठाले आगाशी पाळणेला लाईटिंग वगैरे किती भारी प्रकारे लावली आहे आणि किती भारी व्ह्यू आहे जे दिसत आहे ते। खूपच जास्त इथं पब्लिक येत असते दरवर्षी जत्रा पाहण्याकरिता। तर मित्रांनो, ही जत्रा 1 महिना चालत असते। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येऊन या जत्रेचा आनंद घ्या, कारण की पूर्ण महाराष्ट्रभरामधून याच्या जत्रा एवढी मोठी जत्रा कुठेही भरत नाही। कारण की दक्षिण भारतातली सर्वाधिक मोठी जत्रा मानली जाणारी माळेगाव जत्रा ही 18 डिसेंबरपासून चालू झालेली आहे। तर 1 महिना तुम्हाला चान्स आहे। तुम्ही लवकरात लवकर येऊन ही जत्रेचा आनंद घेऊ शकता। जर तुम्ही आतापर्यंत कधी आला नसाल तर फर्स्ट टाइम जर माळेगाव यात्रेला येत असाल तर तुमच्यासाठी अविश्वसनीय ही संधी मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला डोळ्याचं पारणं फेडेल असे जत्रा आहे। तर नाईटची शूटिंग तुम्हाला कशी वाटत आहे माझी कमेंट करून मला नक्की सांगा। आणि या तुम्ही मोठमोठ्या आगाशी पाळण्यात आतापर्यंत कधी बसलात की नाही, तुमचा अनुभव कसा होता काय नाही याच्याबद्दल देखील मला कमेंट करा, ताकी मी तुमच्यासाठी रोज असे नवीन असे व्लॉग व्हिडिओ टाकत जाईल या जत्रेचे। तर मित्रांनो, या जत्रेमध्ये खूपच काही तुम्हाला पाहायला वगैरे मिळेल। तुम्हाला 1 लाखापासून जे 11 करोड रुपयापासूनचे घोडे देखील पाहायला मिळतील। पशु प्रदर्शन जे आहे 19 तारखेला आहे। जर तुम्हाला पशु आवडत असतील तर तुम्ही 19 तारखेला येऊन पशु प्रदर्शन पाहू शकता मित्रांनो। तर वाट कशाची बघताय, लवकरात लवकर आपल्या मित्रांना काढा व माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही माळेगाव जत्रा पाहू शकता। इथे खूप प्रकारे जे आहे आगाशी पाळणे जे आहेत 50-60 प्रकारचे आगाशी पाळणे इथं येऊन लागलेले आहेत, उपलब्ध आहेत मित्रांनो। खूपच भीती वाटत आहे आगाशी पाळण्यामध्ये बसण्याकरिता। जर तुम्ही आतापर्यंत कधी एवढं मोठमोठ्या आगाशी पाळण्यात बसला नसाल तर तुम्हाला फर्स्ट टाइम बसायला या आगाशी पाळण्यामध्ये माळेगाव यात्रेमध्ये मिळेल। तर वाट कशाची बघताय, लवकर आपल्या मित्रांना काढा टूर एक आणि माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही इथलं सर्व काही अनुभव घेऊ शकता। आणि आल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते मित्रांनो। तर लवकरात लवकर माळेगाव यात्रेला येऊन तुम्ही इथे खरेदी देखील करू शकता, कारण की इथं 1,500ला जी वस्तू बाहेर मिळते तर तिथे माळेगाव यात्रेमध्ये 200-250 रुपयालाच वस्तू मिळते मित्रांनो। इतकं होलसेल मार्केट माळेगाव यात्रेमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला। सर्व काही अनुभव तुम्ही घेऊ शकता माळेगाव यात्रेमधला। आणि तुम्हाला हे आगाशी पाळणे कसे वाटत आहे, त्याच्या राईड वगैरे तुम्ही कधी घेतले आहेत का ते पण तुमचा अनुभव सांगा। आणि किती पब्लिक इथे एन्जॉय करत आहे या आगाशी पाळण्यामध्ये। तर असंच एन्जॉय करण्याकरिता आणि नाईटची शूटिंग माझ्या व्लॉग व्हिडिओची तुम्हाला कशी वाटत आहे मित्रांनो, मला हे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार मला कमेंट करून सांगा। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा व्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल। जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलवरती येऊन जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो, असे नवनवीन रोजच्या रोज नवीन ठिकाणीचे व्लॉग व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साथी साथ बेल आयकॉनला प्रेस करा, ताकी रोजच्या रोज तुम्हाला असेच मी नवनवीन व्लॉग व्हिडिओ टाकत जाईल। खूपच भारी वाटत आहे इथे। तर मित्रांनो, पूर्णतः आता मी शूटिंग घेतलेली आहे तर नाईटची। तर इथून आता आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो आहे, कारण की खूपच रात्र झाली असल्यामुळे आमचं गाव इथून 60-70 किलोमीटर लांब आहे। तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल। भेटूया मग अशीच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचं असंच प्रेम आणि सपोर्ट आमच्या व्हिडिओवरती बनवू देत राहा। बाय मित्रांनो, चला मग।